होतात, तुम्ही त्या गुन्ह्यामध्ये होतात. आता चंद्रकांत दादा पाटील दगडाचे ठसे घ्यायला गेलेले आहेत. हा, त्यांनी तिथे क्वारी काम सुरू केलेलं आहे. 4 ट्रक घेऊन गेलेत. मला कोणतरी म्हटलं त्यांना जबाबदारी दिली अमित शहा दगड गोळा करा म्हणून. चंद्रकांत दादांना कोथरूडचे कार्यकर्ते पाठवले त्यांनी. दगड गोळा करणार, मग ते लॅबमध्ये आणणार आहेत. दादांना स्वतःची जबाबदारी दिली आहे फिंगरप्रिंट चेक करायची, मग ते आधार लिंकला जोडणार. कोणी सांगितलं तुम्हाला सगळं? त्याच्यामुळे त्यांना चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारखी जी महान वैज्ञानिक संशोधक डॉक्टर अब्दुल कलाम मागे पडलेले आहेत. डॉक्टर अब्दुल कलाम मागे पडले. विसरतील लोक आता डॉक्टर अब्दुल कलामना. यापुढे डॉक्टर अब्दुल कलाम नंतर हे चंद्रकांत पाटील यांना संशोधन व विज्ञान क्षेत्रातला सर्वोच्च जागतिक पुरस्कार देणं गरजेचं आहे. नाही, पण राऊतसाहेब, पंतप्रधान असं म्हणतात की या आंदोलनामध्ये युवकांनी त्यांच्या विरुद्ध आणि त्यांच्या आई विरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली. तुम्ही वापरली ती याआधी? त्यांना योग्य मार्गदर्शनाची तुम्हाला सुद्धा खरं म्हणजे तुम्हाला मानस उपचार तज्ज्ञाची गरज आहे प्रधानमंत्र्यांना, बरोबर ना? मी सांगतोय ना तुम्हाला. आपण कोणाला तरी जर्सी गाय म्हणाला होतात, आपण कोणाला तरी 50 करोड की गर्लफ्रेंड म्हणाला होतात, आपण अजून कोणाला काय काय म्हणाला होतात. त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यांची आई बहीण काढलीत ना, हे विसरताय तुम्ही. तुमच्या अंगावर आल्यावर कोणीही तुमच्या आई बहिणीवर गेलेलं नाही. भावनांचा उद्रेक होता. ज्या पद्धतीने हा देश चाललेला आहे आणि चालवला जातोय त्याला झुंडशाही हुकुमशाही म्हणतात. त्या हुकुमशाही विरुद्ध जर पोरं रस्त्यावरती आली असतील आणि ह्याच मुलांच्या मदतीनं 2014 साली तुम्ही सत्तेवर आला होता, या जयंतींच्या मदतीनं, हे विसरू नका. कोणी तुम्हाला शिव्या घातलेल्या नाहीत. राज्यकर्त्याला त्याच्या लायकीनुसार लोकांकडून आदर प्रेम आणि शिव्या मिळत असतात. तुम्ही आमचा पक्ष फोडलात. तुम्हाला काय वाटलं नाही? बाळासाहेब ठाकरेंचा, हिंदू हृदय सम्राटांचा पक्ष, अमित शहा आणि मोदींनी जेव्हा फोडला तेव्हा आम्हाला काय दुःख झालं नाही? बाळासाहेबांचा पक्ष आपण तोडता निर्लज्जपणे. शिव्या काय? या काही शिव्या नाही आहे. महाराष्ट्राची जनता तुम्हाला रोज शिव्या घालते. हा, बोला. पुण्यात जेव्हा अमित शहा येत आहेत तेव्हा त्यांच्या स्वागताच्या होर्डिंग्सवर त्यांचा उल्लेख देशाचे चाणक्य असा करण्यात आला. भाजपने ही सगळी होर्डिंग्स लावली. भाजपनं होर्डिंग लावणं ही लाचारीचं टोक आहे. राष्ट्रीय स्तरावर काय चाललं, मुलांची डोकी कशी फुटली, मुलींच्या कपड्यांना कसा हात घातला, याच्याविषयी भाजपला काय ज्ञान आहे का माहिती घेतली आहे का? भ्रष्टाचाराचा पैसा प्रचंड आहे, लुटलेला पैसा आहे, खड्ड्यातला पैसा आहे. होर्डिंग लावताय चमचेगिरीला. अमित शहाना लाज वाटली पाहिजे. पुण्यात येताना संसदेमध्ये तुम्ही येत नाही, मुलांवरील हल्ल्या संदर्भात माफी मागायला तयार नाही आणि माफ करताय. तुम्ही माफी मागा ना आधी. बरं, चाणक्याचा जरा अभ्यास करावा त्यांनी. हा, त्यांनी जी शेंडीला गाठ मारली होती ना, हा, त्यांची शेंडी धरून आता कुठे काय होणार आहे ते बघा तुम्ही.